कुणाचा फोन आला? हॅलो. हॅलो, नमस्ते आमदार साहेब. हा बोला की बोला. कोण बोलतंय? अण्णा. अण्णा बोलतात का? आवाज ओळखीचा वाटतोय. हा अण्णा साहेब, बरोबर तुम्हाला ओळखा येते हो. हो. जनतेचं ध्यान जरी नसलं तरी आमचं ध्यान आहे जनतेवर. असं कसं बर असतं? ते जाऊ द्या. हा. पण हो का तुम्हाला वाटत नाही का, सांगा बरं, जनता ही आहे आपली का नाही, नाराज आहे, पुन्हा वैतागलेली आहे ती. कसं आहे तुमच्यावर का नाही, एकदम ही आहे ती ही झाली, नाराज झाली ती. जनता नाराज वगैरे काय नाही. जनता नालायक आहे, भिकार चोट काय आहे. आमदार साहेब, असं बोलल्यावर का नाही माणसं नाराज होते ते, तुम्ही असं कसं बोलताय हो? अहो मला सांगा, जनता नालायक कशी आहे, भिकारचोट कशी आहे? जर जनता भिकारचोट नालायक नसेल तर मी एका बापाचा नाही, मी दुसऱ्या बापाचा आहे. कसं आहे तुम्हाला सांगतो. हां. जनतेने मला गेल्या 25 वर्षाला निवडून दिले. बर. आता जवळजवळ 5 वर्ष होत आले. हां. पण कोण विचाराय आलं का हो मला, बाबा की तुम्ही 100 एकर घेतलेली जमीन पिकत्या कशी, त्यात काय काय पीक आहे, काय अडचण आहे का तुम्हाला, का माणसं देऊ शेती करायला, फॉर्च्युनर घेतलेली अरे अरे. चालत्या का नीट, आडी घेतल्या त्याचा कलर कसला आहे, कलर डाऊन झालाय का, लाव. हे असं काय विचारलंय मला सांगा. लाव. त्यांनी विचारायला पाहिजे होतं का नव्हतं? हो बरोबर आहे. मग मला सांगा, ही जनता एवढी नालायक आहे, एवढी बेकार जोड आहे जनता. एकदा निवडून दिलं म्हणजे विषय संपला का त्यांचा? असं करून नाही चालत. तर जनतेनं काय करायला पाहिजे अण्णा, मला मी सांगतो तुम्हाला. जनतेनं वारंवार येऊन मला विचारलं पाहिजे, आमदार साहेब तुमची मुलं, आमदार तुम्ही झाल्यापासून तुम्ही मुलं तुमची फॉरेनर पाठवली, हां. ती कशी शिकते, ती बर. कुठल्या शाळेत आहे, ती कितवीला आहे, ती कुठला कोर्स करते, हां. त्याने अमेरिकेत एखादं घर घेतलंय का, अमेरिकेतलं घर बरं. घेतलेलं चांगलं आहे का, हां. मुलगी तुमची इंग्लंडमध्ये घेतलेलं घर चांगलं आहे का, बर. ही कोणी विचारायचं असतं सांगा बरं. ही जनतेनं विचारलं तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला काय पडलं एवढं सांगा बरं. आहो पर मी एक शब्द बोलू का? बोला की. अहो अण्णा बोला की, तुम्ही कार्य करताय माझं, हो, मला यायचं आहे आता थोड्या दिवसात तसं तुमच्याकडे. नाही, मी काय म्हणतोय, जनतेनं निवडून दिले, हा. जनतेने मेहरबानी केली का तुम्ही मेहरबानी केली? अहो मी मेहरबानी केली जनतेवर. माझ्याकडे येत होता आधी उभा, मला आमदार साहेब उभा राहा आमदारकडे उभा राहा, तुम्हाला निवडून देतो. अहो न 5 पैसे घेता मला पहिल्या वर्षी निवडून दिलं हो. पण जनतेने मेहरबानी केली ना, तुम्हाला कोणाला उचलला लगी? नाही, मी मेहरबानी केली जनतेवर. येड्याने असं कसं बोलताय ना तुम्ही? आयला तुम्ही अण्णा समोर या, मग तुम्हाला सांगतोच पटवून. अहो कसं आहे तुम्हाला सांगतो, त्यावेळेला मी 20 एकर जमीन विकली. कशासाठी विकली? आता नंतर मी 100 एकर घेतली, हा विषय वेगळा आहे. हां. पण त्यावेळेला मी 20 एकर विकली का नाही, कशासाठी विकली? की प्रत्येक गावात बूथवर कमीत कमी लाख रुपये तर द्यावं लागते हो. बर. त्यासाठी मी जमीन विकली. त्यावेळेला मी उपकार केलं का नाही तुमच्यावर, जनतेवर? तुमच्या आग्रहाखातर मी उभा राहिलो होतो, माझी इच्छा नव्हती उभा राहायची. अहो ते प्रेम होतं म्हणून तुम्हाला उभं केलं, बरोबर आहे. हां. पण फायदा कोणाला झाला? अहो तुम्ही ते फायदा काय झालाय काय नाही हे विचारायला तुम्ही माझ्या घरी यायला पाहिजे का नाही? अहो तुम्हाला निवडून दिले तुम्हाला, हम्म. आणि जनतेनेच तुम्हाला का नाही तुम्हाला का नाही बघा यायचं का, बाबा तुम्ही कसा आहे काय विचारायला. हो 100% यायला पाहिजे. धोका दिलाय मला जनतेनं, 100% धोका दिलाय. निवडून दिला ही धोका दिला. अहो पुन्हा आले नाहीत हे धोका आहे हो. माझ्याकडे यायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे, आप्पाचं काय चाललंय, आप्पासाहेबांचं काय चाललंय बघितलं पाहिजे ना. अहो काय निवडून कमी जास्त काय आहे समजा मला. मी आता आमदार झालोय, मी 100 एकर जमीन घेतल्या, नवीन बंगला गावाकडे बांधलाय, तालुक्यात ठिकाणी एक बांधलाय, वर्ग माझा US मध्ये आहे, मुलगी इंग्लंडमध्ये आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे, मी एवढी संपत्ती कमवली, मग ती मला संरक्षण वगैरे देणं कुणाच काम आहे? बर, तुम्ही ही बोलताय बरोबर आहे. हा. पर का ना तुम्ही विचार करा, तुम्ही सगळं घेतलेलं का नाही जनतेला कसं माहित? तुम्ही उलट येऊन जनतेला सांगायला पाहिजे, माझं असं आहे, तुम्ही तुम्ही मला तुम्ही एवढं ही केलं, तुम्ही मला का नाही निवडून दिलं, मला एवढा माझा फायदा झाला, असं झाला तसं झालं, तुम्हाला सांगायचं नाही जनतेला, मग जनतेला कसं माहित पडायचं? बरं अण्णा मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का नाही माझ्याकडे गाडी फॉर्च्युनर आहे? हां. आहे का नाही माहिती? बर. तुम्ही कधी म्हटला का ह्याच्यावर ड्रायव्हर आहेत का नाहीत, का मी ड्रायव्हिंग गाडी चालवायला येऊ आमदार साहेब, असं कधी तुम्ही म्हटला का? तसं सगळ्याला माहित असते. ऐका सांगतो, 100 एकर जमीन खरेदी केली आहे तालुक्यात ठिकाणी, म्हणजे लोकांना माहित नसते का? माहित असतंय ना. आपण त्यासाठी किती कामगार लागतात, काय काय करावं लागतं, त्याला किती पापड द्यावं लागतं, तुम्हाला माहित नाही का? सगळं माहित आहे अण्णा तुम्हाला हो. अहो हे काही उलटच तुम्ही लागला हे करायला, मला तर आश्चर्यच वाटते. तुम्ही आमदार विशेष वाटते मला तुमचं. बघा, जनता किती बी नालायक असू द्या, किती पण भिकारचोट असू द्या, जनता जरी मला विसरली असली तर मी जनतेला विसरणार नाही. आता 5 वर्ष होत आली आता 5 वर्ष इलेक्शन झालं का, पुढच्या येणाऱ्या पंचवार्षिकला मी जनतेपाशी जाणार.
हा जनता जरी मला विसरली असली तर मी विसरणार नाही, पण या वेळेला 2000 घेऊनच जनतेसमोर जाणार. ही 2000 तुम्हाला घ्या, कारखान्यात माझ्या तयार झालेल्या चपट्या घ्या. कशासाठी घ्यायचं आहे? जनसेवा करायची आहे. कोणाला मटण द्या, कोणाला चिकन द्या, कोण मटण चिकन खात नाही त्याला मच्छी द्या. ही जनसेवा आहे, ही जनसेवा करायची आहे आपल्याला. बरं, आपण आपल्या कारखान्यात तयार झालेली चपटी काय देतोय? बरं. त्यांचा आलेला कंटाळा कमी व्हावा, आपल्या प्रचारात त्यांची गुंतून पडते ते, थोडंसं त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून आपल्याला हे सगळं करायचं. पण तुम्ही ती चपटी देऊनच पाजूनच पाडायचं आहे का तुम्ही त्यांना का नाही काहीतरी भवितव्यासाठी काहीतरी करताय? योजना काढा, कुठं काय करा का हे असलं? अहो अण्णा, तुम्ही ऐकून घ्या. ही जी लोक आहेत ते का नाही खरोखर भिकार सोटायचं. ह्यांना सांगितलेलं पटत नाही, कळत नाही, काय नाही. तुम्ही येत जावा माझ्याकडे, तुमच्या अडचणी काय आहेत मला सांगितलं तर ती माझ्याकडे येत होत नाहीत. मग मी त्यांच्या कशा अडचणी दूर करणार सांगा बरं बघू. नाही बरोबर आहे. पहिल्या स्टार्टला तुम्हाला निवडून दिलेली आहे, तुम्ही का नाही गावगाव फिरायला पाहिजे होतं. ते कोणाच्या कसं आहे समस्या काय आहे पहिल्यांदा मानायला पाहिजे होतं तुम्ही. अहो मी समस्याच ठेवल्या नाही तर 5 वर्षात गेलोच नाही कोणाच्या गावात, तर समस्या ठेवणार कशाला, मुक्तो कशाला? कोण तुम्ही माझ्याकडे नाही तर मी तर कशाला येऊ? मी येणार फक्त मतदानालाच. आता जे मग तुम्ही निवडून आला मग पुढल्या बारीनं. अरे 2-2 हजार रुपये देणार मग काय असे दगड सुद्धा ही पसरते ते. तू काय सांगायला लागलाय? 2,000 काय तुम्ही तुमच्याजवळ जनताच येत नाही म्हटलं मग तुम्ही निवडून आला नक्कीच. मग नाही नाही नाही, जनतेची चूक आहे, जनतेची चूक आहे. जनतेची मस्ती जिरवणार मी. 2-2 हजार रुपये वाटणार, चपट्या वाटणार, गोल वाटणार, अंडी मटण दारू काय लागेल ती 15 दिवस पहिलं. काय नाही, तुमचा पैसा बोलतोय, तुम्ही बोलत नाही. आमदार साहेब, हा बोला की तुम्ही एवढं मोठं बोलताय ना, तुम्ही का नाही तुम्ही या इकडं आता का नाही ह्याला प्रचाराला किंवा का नाही मतदानाला हा. मतदान द्या म्हणा. हा. तुम्हाला दावतूजी का नाही कसं का नाही सबचे का नाही असं पाडतो आयुष्यभर का नाही उठला नाही पाहिजे. अरे तू अण्णा, तुझ्यासारखं असं मी 100 अण्णा तयार केले जातात. तुझ्या एका अण्णानं काय फरक पडायचा आहे मला? ठेव फोन, येऊ वाटली नाही तर जा. आता फिरवूनच आपटला तुला. जा. बघ आता गमत.